सध्याच्या धावपळीच्या आणि कोविडच्या काळात पोटभरीचा हायजेनिक खिशाला परवडेल असा नाश्ता मिळणं थोडं कठीणच. पण पुण्यामध्ये एक आउटलेट असं आहे जे ग्राहकांना गरमागरम स्वस्त ॲट द सेम टाईम हायजेनिक नाश्ता सर्व करते. आजच्या एपिसोडमध्ये भेट देऊया अशाच एका आउटलेटला आणि जाणून घेऊया त्यांचं सिक्रेट. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार आणि वेलकम टू व्हिडिओ फ्रीक्स. आपण आहोत लांडेवाडी भोसरी येथे नादब्रह्म इडली यांच्या आउटलेटसमोर. नादब्रह्म फेमस आहे त्यांच्या सॉफ्ट आणि गरमागरम इडलीसाठी आणि तेही अगदी 10 रुपयात. चला तर जाऊया त्यांच्या किचनमध्ये आणि गप्पा मारूया आउटलेटचे ओनर सतीश यांच्यासोबत आणि जाणून घेऊया नादब्रह्म इडलीबद्दल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो सतीश सर, वेलकम टू व्हिडिओ फ्लिक्स. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. मी सतीश सोपुरे, नादब्रह्म इडलीतर्फे. नादब्रह्म इडली म्हणजे 10 रुपयात इडली विकणारा पुण्यातील नंबर 1 ब्रँड आहे. सतीश सर, नादब्रह्म इडलीच्या मागे काय कॉन्सेप्ट आहे तुमची? कोरोना महामारीमुळं अनेक व्यवसाय बंद पडले, त्यात हॉटेल व्यवसायावर जास्त परिणाम झाला. अशा काळात लोकांना कमीत कमी दरामध्ये इडली भेटावं अशी संकल्पना होती. पुण्यातील 5 जणांनी मिळून ही संकल्पना राबवली आणि नादब्रह्म हा ब्रँड सुरू केला. सर, नादब्रह्ममध्ये इडलीसोबत अजून काय काय आयटम्स अवेलेबल? नादब्रह्ममध्ये इडलीसोबत आम्ही फक्त इडलीवर फोकस केलेला आहे. त्यामध्ये चटणी, सांबर आणि आम्ही त्यासोबत चहा पण ठेवलेली आहे. आमची इडली म्हणजे एकदम सॉफ्ट इडली आहे, जिभेवर ठेवताच विरघळणारी इडली आहे. सांबरची चव घेते वेळेस तुम्हाला तेलकटपणा जाणवणार नाही आणि चटणीचा स्वाद आपला उत्कृष्ट आहे. मी पाहिलं इडली पण तुमची एकदम फ्रेश रेडी होऊन ताबडतोब कस्टमरला सर्व होते. प्रत्येक 10 मिनिटाला आपली गरम इडली निघते आणि प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक वेळेस 12 तासामध्ये प्रत्येक वेळेस आपली गरम इडली देतो आपण. त्यासाठी हायजीन मेंटेन होतं, स्वच्छता पण त्या लेवलची आपण मेंटेन केलेली आहे. आमच्या सांबारची टेस्ट करताना तुम्हाला कुठेही तेलकटपणा जाणवत नाही. त्यात आम्ही कमीत कमी तेल ठेवलेलं आहे. ओल्या खोबऱ्यापासून आम्ही चटणी बनवतो, प्रत्येक तासाला चटणी बनवतो आम्ही. म्हणजे अर्थात नादब्रह्ममध्ये सगळंच फ्रेश रेडी होतं आणि फ्रेश सर्व होतं. हो, येस. सतीश सर, नादब्रह्मच्या अजून ब्रांचेस कुठे कुठे आहेत? आत्ता आमचे 13 ब्रँचेस आहेत ऑल ओव्हर पुण्यामध्ये. जसे ऑल ओव्हर पुण्यामध्ये. पुण्यात आलात तर अवश्य आमची इडली चव करून बघा. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. दादा, तुम्ही नादब्रह्म इडली डेली खाता का? हो, डेली खातो आणि सगळ्यांनी खावा एकदा येऊन. आणि चवीलाही खूप चांगली आहे आणि सोयीस्करी आहे. बहुत बघ, क्वालिटी बघायची सगळं बघ. की नादब्रह्मसारखी इडली अजून तुम्ही कुठे खाल्ली आहे का? आणि असा व्यवसाय केला असतो, पण जो इडली आहे तोंडात वेगळं टाकलं तर वेगळं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेल्दी आहे. बाकी ठिकाणी तेलकट वगैरे जास्त असतं, तिखट कमी आहे आणि गोड आहे.
पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन स्टे सेफ, स्टे हेल्दी.